राम राम विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल AT लर्निंगवरती. आज आपण ठाणे शहर पोलीस 2025-26ची जे क्वेश्चन पेपर झालेले आहेत त्याच्यामधले गणित या विषयाचं विश्लेषण आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ चालू करण्याच्या पहिलं एक सर्व विद्यार्थी बांधवांना विनंती, ज्या ज्या विद्यार्थ्यांचं बेसिक कंप्लीट झालेलं आहे अशाच विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ पाहावा. जर तुमचं बेसिक कंप्लीट नसेल तर तुम्हाला हा व्हिडिओ समजणार नाही. हा प्रॅक्टिस सेटसाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर अगोदर तुम्ही जे फाउंडेशन कोर्स कुणीही शिक्षकाकडून कंप्लीट करून घ्या, त्याच्यानंतरच तुम्ही पहा, त्याच वेळेस तुम्हाला समजेल. तर चला चालू करूया. पहिला प्रश्न पहिला प्रश्न आहे आपल्याकडं, 7,200चे किती टक्के म्हणजे 216 होय? तर अगोदर आपल्याला 7,200 ज्या ज्या वेळेस चे म्हणलं आपण म्हणायचं एक्स किती टक्के, टक्के म्हणलं की नाही भागिले 100 करायचं. बरोबर काय म्हणलेलं आहे 216 हे काढायचं आहे. म्हणजे 7,200चे 216 किती टक्के हे काढायचं आहे. हे अगोदर आपण बेसिक मांडणी करून घेतलेली आहे. चला पाहूया पुढे. तर इथं पहा मित्रांनो, आता इथं काय होईल, हा जो एक्स आहे हा जशाच तसा खाली राहील. बरोबर, हा 216 जशाच तसा, हा 100 इकडे जाईल गुणिले 100 भागिले 7,200. तर हा शून्य गेला, हा शून्य गेला, हे पण 2 शून्य गेले. आता इथं भाग झाला 12 संग 72, 12 एक 12 राहिलं 9, 12 आठे 96. म्हणजे एक्स बरोबर काय आलं 18 भागिले 6, 6 एक 6, 6 दोन्ही 12, 6 त्रिक 18. म्हणजे जे आहे एक्स बरोबर किती आलं 3, 3 म्हणजेच 3%. या प्रश्नाचं उत्तर आहे 3%. चला पाहूया पुढील प्रश्न. तर दोन संख्याचा लसावी हा त्यांच्या मसावीचा 12 पट असून मसावी 12 आहे, तर त्या संख्या कोणत्या हे आपल्याला काढायचं आहे. तर याच्यामध्ये जे आहे आपण जे काढतो सर्वात बेसिक फॉर्म्युला आपला असतो, एक राहती पहिली संख्या असते गुणिले काय असतं दुसरी संख्या, बरोबर काय असतं लसावी गुणिले मसावी असं असतं इथं. बरोबर आहे. तर पहा, दोन संख्याचा लसावी हा जो लसावी आहे त्यांच्या मसावीच्या 12 पट आहे. म्हणजे जर हा एक्स असेल तर लसावी किती राहणार आहे 12x असून मसावी 12 दिलेला आहे. म्हणजे मसावी किती दिलेला आहे मित्रांनो 12 दिलेला आहे. तर लसावी किती येईल इथं बरोबर 12 गुणिले 12 म्हणजे लसावी किती आला 144 आला. हे का आला लसावी आला. आणि पहिली संख्या आणि गुणिले दुसरी संख्या म्हणजे ह्या दोघाचा गुणाकार केला तर आणि लसावी बरोबर काय असतं लसावी आणि मसावी संख्याचा गुणाकार. हा एक फॉर्म्युला आहे, याचा वापर करून आपण लसावी काढलेला आहे. आता इथं पहा, आता आपल्याला इथं लसावी भेटलेला आहे. आता याच्यावरून एक संख्या काढायच्यात आपल्याला, ते पहिली आणि दुसरी संख्या कुठली आहे हे काढायचं आहे. तर हे काढण्यासाठी आपल्याकडे अनेक फॉर्म्युला असतो, तो म्हणजे काय असतो असामायिक अवयवांचा अवयवांचा गुणाकार गुणाकार बरोबर वर काय असतं लसावी भागिले मसावी. आता इथं पहा, इथं लसावी दिलेला आहे आपल्याला 144 आणि मसावी किती आहे 12, म्हणजे उत्तर किती आलं मित्रांनो 12. आता 12 जे आहे आपल्याला असामायिक अवयवांचा गुणाकार घ्यायचा आहे. तर असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे काय 3 गुणिले 4, 3 चौक 12 हे असामायिक अवयव आहेत कशाचे 12चे. म्हणजे आता पहिली संख्या काढायची असेल तर तर काय येणार 12 गुणिले 3, 12 गुणिले 3 म्हणजे काय 36. आणि दुसरी काय 12 गुणिले 4, 12 चौक 48. म्हणजे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. चला पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न. कमलेशची उंची 140 सेमी व आदितीची 105 सेमी आहे. कमलेशच्या उंचीचे आदितीच्या उंचीशी गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे. कमलेशची उंची x मानून आदितीची उंची y. आता इथं पहा, हा आहे x आणि हा y. तर आपण मानलेला आहे x ची किती आहे 140 आणि आदितीची किती म्हणजे आपण y मानलेला आहे 105 आहे. तर अगोदर आपण त्या दोघांना कॉमन संख्येनं भाग घालूया. म्हणजे शेवटी जर 0 असेल तर सुद्धा तुम्हाला माहितच असेल 5 आणि 0 जर शेवटी असेल तर त्या संख्येनं 5 भाग जातो. म्हणजे 5 दुनी 10, 5 एका 40, 5 दुनी 10, 5 एक 5 आला 28 आणि 21. आता कुठल्या संख्येनं दोन्ही संख्येला भाग जातो 7 म्हणजे काय 7 चौक 28, 7 त्रिक 21 म्हणजे 4 3. म्हणजे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न.
6 जणांच्या कुटुंबातील सदस्यांचे सरासरी वय 36 वर्ष आहे. सर्वात लहान सदस्याचे वय सर्वात मोठ्या सदस्याच्या वयाच्या 1 पट आहे. त्यांच्या वयामध्ये 45 वर्षाचा अंतर असल्यास कुटुंबातील इतर 3 नाही, इतर 4 आहे. 4 सदस्यांचे एकूण वय किती हा प्रश्न दिलेला आहे. अगोदर पहा आपण सरासरी काढून घेऊया. म्हणजे काय 6 गुणिले 36 म्हणजे 6 जणांची सरासरी किती 636 ला 6 4 3 6 3 18 3 21 म्हणजे 216 वर्षे 6 जे सदस्य आहेत त्यांचं वय हे टोटल 216 आहे. आपल्या दोघांचं वय हटवायचं आणि ते 4 सदस्यांचं वय किती आहे हे काढायचं आहे. समजा आपण ते पहिला जो आहे हा हे एक म्हणजे जो आहे तो सर्वात लहान म्हणूया आणि जे 4 सदस्य आहेत त्यांना एक्स म्हणूया आपण, बरोबर. आणि सर्वात जो मोठा आहे त्याला 2 नंबरचा म्हणूया. म्हणजे हा सर्वात मोठा आहे. आता सर्वात जी मोठी लाईन आहे ती आहे सर्वात लहान सदस्याचे वय सर्वात मोठ्या सदस्यांच्या वयाच्या 1 पट आहे. म्हणजे काय 1/10 असं म्हणूया आपण. म्हणजे जर मोठ्या सदस्याचं वय 10x असेल तर लहान ह्याचं वय किती राहणार आहे सर्वात लहानचं 1x राहणार आहे. कारण इथं प्रश्नामध्येच म्हणलेलं आहे. म्हणजे इथं 1x राहणार आहे, बरोबर. हा x. आता मित्रांनो इथं वाचा त्यांच्या वयामध्ये 45 वर्षाचे अंतर आहे. हे आपल्याला जे आहे ऑलरेडी गणितामध्येच दिलेलं आहे. म्हणजे काय दिलेलं आहे 10x - 1x बरोबर 45 हे आपल्याला गणितामध्येच दिलेलं आहे. म्हणजे काय आलं 9x बरोबर 45 म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली 5. 9 5 45 म्हणजे किती आली 5. आता इथं पहा x ची जी व्हॅल्यू आहे इथं ठेवून घेऊ म्हणजे 5 गुणिले 1 5 हा x आपल्याला माहिती नाही. हे 4 सदस्यांची हे जे आहेत हे 4 सदस्य आहेत. 4 सदस्यांची वयाची बेरीज आहे आणि हा किती येणार आहे 10 गुणिले 5 म्हणजे 50 बरोबर 216. तर 216 आता इथं पहा 10 सॉरी 5 आणि 50 55. आता हे इकडे गेल्यानंतर मायनस होईल म्हणजे काय x बरोबर 216 - 55. आता इथं पहा x बरोबर 6 मधून 5 गेलं 1 राहिलं, 11 मधून 5 गेलं 6 राहिलं, हात चाला 1 2 मधून 1 गेलं 1 राहिलं म्हणजे x बरोबर किती आलं 161 म्हणजे 4 सदस्यांचं जे वय राहणार आहे हे 161 राहणार आहे. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. एका वर्गातील मुले व मुली यांच्या संख्येचा गुणाकार यांच्या संख्येचे गुणोत्तर दिलेला आहे आपल्याला 5/6. तर त्या वर्गातील मुलांची संख्या जी आहे ती 30 असेल तर मुलींची संख्या आपल्याला काढायची आहे. तर आपण x आणि y म्हणू होता. मुलाला काय म्हणले आपण हे x, मुलींना काय म्हणलेलं आहे y. तर यांचं गुणोत्तर किती आहे 5/6. आपल्याला जे आहे वर्गातील मुलांची संख्या दिलेली आहे. म्हणजे काय 5x दिलेला आहे आपल्याला, बरोबर किती आहे 30. हे x डायरेक्ट भाग घातला तर किती आलं x बरोबर 6. म्हणजे एका रेषेची किंमत आपल्याला जी आहे ती 6 आलेली आहे. तर इथं 6 प्रमाणाची किंमत एक प्रमाण म्हणजे 6 आहे. तर गुणिले आपण डायरेक्ट 6 तर किती येईल 6 36. म्हणजे काय पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. जागतिक दिवशी आरोग्य खात्याने एका वसतिगृहात मुलांना वाटप करण्यासाठी 30 सफरचंद 55 मोसंबी 80 केळी खरेदी केली. प्रत्यक्ष वाटप केल्यानंतर प्रत्येक प्रकारची 5 फळे शिल्लक राहिली. म्हणजे मित्रांनो एका वसतिगृहामध्ये 30 सफरचंद वाटली त्यांनी. म्हणजे सगळ्याला एक फिक्स विद्यार्थी संख्या आहे. सगळ्याला समानच द्यायची आहे, कमी जास्त द्यायची नाही. म्हणजे जर त्यांनी 30 वाटली तर त्याच्यातली 5 शिल्लक राहिली. म्हणजे वाटली किती गेली 25 हे जे आहेत सफरचंद वाटली गेलेली आहेत. आता इथं 55 जे आहे हे मोसंबी होते. शिल्लक किती समानच राहिलेली आहे. म्हणजे किती 50 हे मोसंबी आहेत. 50 मोसंबी राहिली. आता इथं पहा 80 केळी होती. तर किती शिल्लक राहिली समानच राहिली 5 म्हणजे किती वाटली गेली 75 जे आहे केळी वाटली गेली. आणि हे जे आहे ते शिल्लक उरलेले आहेत म्हणजे समप्रमाणातच उरलेलं आहे. आता मित्रांनो आपल्याला जे आहे टोटल जे तिथं मुलं आहेत त्याच्यामध्ये हे सर्व समान वाटायचे आहेत. म्हणजे 25 50 आणि 75 हे जे आहे हे समप्रमाणातच वाटायचे आहेत त्या मुलामध्ये. म्हणजे जर आपण जर 26 जर वाटलं तरी सॉरी जर 26 जर वाटलं तरी समान प्रमाणात उरले पाहिजे. म्हणजे जर इथं 4 उरले तर 26च्या प्रमाणात वाटल्यावर इथं पण 4 उरले पाहिजे आणि इथं पण 4 उरले पाहिजेत. तर अशा प्रकारच्या गणितामध्ये इथं आपल्याला मसावी काढावी लागेल. म्हणजे या संख्यांची मसावी जे उरलेले उरलेले सॉरी जे वाटले गेले आपण काय केलं जे टोटल होते त्याच्यामध्ये 5 मायनस केलं आणि जेवढे वाटले गेले म्हणजे 25 सफरचंद 50 मोसंबी आणि 75 केळी यांची आपल्याला मसावी काढायची आहे. आता इथं पहा अगोदर 25 आपल्याला भागवलं तर 25 1 25 25 2 50 25 3 75 म्हणजे याचा मसावी किती आला 25 म्हणजे त्या वसतिगृहामध्ये टोटल जे आहेत 25 विद्यार्थी राहणार आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. चला पाहूया पुढील प्रश्न. एका रकमेचे दशांशे 10 दराने 3 वर्षांनी चक्रवाढ व्याज 6,655 रुपये ही रास होते. तर ती रक्कम काढा. आपल्याला आपण जे आहे रेशो मेथडनं काढणार आहोत. कशा प्रकारे काढता येईल. आता अगोदर जे आहे आपल्याला रेट सर्वात महत्त्वाचा राहतो. रेट आपल्याला इथं दिलेला आहे हे 10% दिलेलं आहे. 10% म्हणजे काय राहतं 10% टक्के ज्यावेळेस आपण खाली घेतो त्यावेळेस हे भागाकारामध्ये गेल्यानंतर 100 होतं. म्हणजे काय 10% आपण गुणोत्तरामध्ये अगोदर आपण कन्वर्ट करून घेतो. म्हणजे 1/10 कारण हा 0 कॅन्सल होतो. म्हणजे या गणितामध्ये असं म्हणायचं आहे समजा एका वर्षामध्ये 10 रुपये जर मुद्दल असेल मुद्दल तर व्याज किती रुपये भेटत आहे व्याज जे भेटत आहे ते 1 रुपया भेटत आहे. म्हणजे 10 रुपये मुद्दल राहिल्यानंतर व्याज किती रुपये भेटणार आहे एक भेटणार आहे. ते किती वर्ष भेटणार आहे मित्रांनो 3 वर्ष. म्हणजे काय करायचं आता हे 10 रुपये मुद्दल आहे एक व्याज भेटणार म्हणजे किती रुपये भेटणार त्याला 11 रुपये भेटणार. आता हे किती दिवस भेटणार आहेत तरी बघा 10 वरून 11 3 वर्ष भेटणार आहेत 10 वरून 11 10 वरून 11 हे 3 वर्ष भेटणार आहेत म्हणून आपण त्याचं कन्वर्ट करून घेतलेलं आहे. आता इथे पहा 10 100 100 गुणिले 10 हा आला 1000 हा 11चा वर्ग 121 गुणिले 11 11चा डायरेक्ट घन येतो किती 1331 हे पाठ असलं पाहिजे तुम्हाला. आता इथं पहा जर 1000 रुपये जर मुद्दल राहिली असती आपली 1000 रुपये जर मुद्दल राहिली असती तर 3 वर्षांना आपल्याला जे आहे मुद्दल प्लस चक्रवाढ व्याज जे आहे ते किती भेटलं असतं 1331 रुपये भेटलं असतं. हे 3 वर्षानंतर जर आपली मुद्दल जर 1000 रुपये राहिली असती तर आपल्याला 3 वर्षानंतर मुद्दल प्लस चक्रवाढ व्याज 1331 रुपये भेटलं असतं. परंतु इथं प्रश्नामध्ये जे आहे 6,655 रुपये जे आहे आपल्याला मुद्दल प्लस व्याज आपल्याला चक्रवाढ व्याज भेटलेलं आहे. आता इथे किती भेटलं असतं 1331 म्हणजे हे 1331 जे आहे मित्रांनो हे जे 1331 जे आहे 1331 एक समजा हे किती आहे 6,655च्या बरोबर आहे. म्हणजे x बरोबर 6,655 भागिले 1331. आता इथं पहा आपल्याला जे आहे
फक्त जे आहे एकक स्थानकावरून पण काढता येतं. म्हणजे ज्यावेळेस 1च्या पाढ्यामध्ये 5 कधी येतं आपल्याला काढायचं. आता 1 गुणिले 2 केलं 2 येतं. इथं जे एकक स्थानी संख्या आहे 5 आहे म्हणजे किती 5 म्हणजे जे आहे मोठ्या ज्या संख्येला आपण युनिट डिजिटच्या सहाय्याने जाऊ शकतो. म्हणजे कसं 5 1 5 5 3 15 5 हात चाला 1 5 3 15 आणि 16 म्हणजे ह्याला जे आहे हे किती पट आहे याच्या 5 पट आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण 1331 ला 5 न गुणलं तर कितीच्या बरोबर येईल 6655 च्या. म्हणजे आपल्याला जे आहे मुद्दलला पण 5 न गुणून घ्यावं लागेल. म्हणजे 5 गुणिले 1000 म्हणजे किती आलं 5000. म्हणजे मुद्दल किती राहणार आहे 5000 राहणार आहे. हे काय राहणार आहे मुद्दल. तर शॉर्ट प्रकारे अशा प्रकारे आपल्याला हे गणित सोडवता येते. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. छापील किमतीवर 30% सूट देऊन एक साडी 1120 रुपयांना विकली तर साडीची छापील किंमत किती? तर आता आपल्याला माहिती आहे कुठलीही वस्तू जी असते ही 100% असते. म्हणजे ह्याच्यामध्ये जे आहे 30% सूट दिली. 30% सूट दिली म्हणजे काय 70% ला विकली. 70% ला कितीला विकली 1120. आता आपल्याला ह्याचं 100% काढायचे. 100% काढल्यानंतर ती काय येणार आहे छापील किंमत आपल्याला येणार आहे. तर इथं पहा आपल्याला माहिती आहे हा तिरकस गुणाकार करायचा असतो. म्हणजे काय झालं मित्रांनो हे 70 गुणिले x बरोबर 1120 गुणिले 100 म्हणजे हे x बरोबर 1120 गुणिले 100 भागिले 70 हा शून्य गेला हा शून्य गेला 7 1 7 4 राहिलं 7 सकम सॉरी 7 1 7 7 सकम 42 6 0 0 म्हणजे x बरोबर किती आलं 1600. तर पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहील. हे झालं बेसिक ना आपल्याला जे शॉर्ट मेथड म्हणजे रेशोचा वापर करून हे जे गणित आहे एकाच लाईनीमध्ये संपवता येतं. ते पहा कशा प्रकारे. आता इथं पहा 30% म्हणल्यानंतर मी अगोदर एक लाईन ओढून घेणार. 30% म्हणजे काय असतं 30 भागिले 100 म्हणजे 3 भागिले 10. आता इथं पहा मित्रांनो त्याने जर आहे 30% सूट दिली म्हणजे 10 रुपयावर 3 रुपये सूट दिली म्हणजे त्याने जी आहे ती वस्तू किती रुपयाला विकली असेल 7 रुपयाला. बरोबर आहे. ती वस्तू कितीची होती 10 रुपयाची. म्हणजे 3 हे 10चे किती टक्के आहेत 30% आहेत. तशा प्रकारे मी एक शॉर्टमध्ये लिहिलेलं आहे. आता इथं पहा हे 7 बरोबर किती आहे 7 बरोबर 1120 आहे. म्हणजे एक याच्या किती पट आहे म्हणजे आपण 1120 ला 7 न भागलो काय आणि 7 न गुणलो काय तेच उत्तर बरोबर येत राहतं. म्हणजे कसं 7 1 7 7 सक्कम 42 आणि हा शून्य म्हणजे हे याच्या 160 आहे. म्हणजे 160 पट आहे 7च्या. तर मग आता आपल्याला जी छापील किंमत पण 10च्या 160 पट घ्यावं लागेल. या संख्येला भागल्यानंतर जो गुणाकार येतो, त्या संख्येला जे आहे आपण गुणल्यानंतर तोच भागाकार येत राहतो. हा गणिताचा साधासा नियम आहे. म्हणजे 160 गुणिले 10 किती आहे? 1600. तर अशा प्रकारे आपल्याला उत्तर काढता येतं. तर तुम्हाला ठरवायचं बेसिकनं जायचं का शॉर्टकट मेथडनं जायचं आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. मगनने 30 रुपये दराने मगनने मगन शेटने 30 रुपये दराने 18 खेळणी आणली. ती सर्व खेळणी त्याने 560 रुपयाला विकली आहे. म्हणजे 560 रुपये ही विक्री किंमत आहे मित्रांनो. आता याची खरेदी किंमत बघा काढा 30 गुणिले 18 30 गुणिले 18 म्हणजे 18 त्रिक 54 आणि हा शून्य जसा तसा म्हणजे 540 रुपये ही खरेदी किंमत आहे आणि विक्री किंमत किती आहे 560 560 म्हणून 540 गेलं म्हणजे त्याला जो आहे 20 रुपयाचा नफा झालेला राहणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. जसा जसे 12 दराने काही मुद्दलाचे 3 वर्षाचे सरळ व्याज 50,040 रुपये होते तर मुद्दल किती? आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सरळ व्याज बरोबर काय असतो मुद्दल गुणिले मुद्दत गुणिले दर भागिले 100. आता इथं पाहून घ्या आपल्याला जे आहे दर दिलेला आहे किती आहे 12 सरळ व्याज दिलेला आहे 3 आणि मुद्दल आपल्याला काढायचे म्हणजे काय x भागिले 100 सरळ व्याज किती दिलेला आहे 50 40. आता इथं पहा जो 100 इकडे गुणाकार होणार हा x इकडे येणार म्हणजेच x बरोबर 50 40 गुणिले 100 भागिले 12 गुणिले 3. तिथे पहा 3 1 3 2 राहिलं 3 संग 18 2 राहिले 3 8 24 हा शून्य जसं तसा 12 1 12 4 राहिले 12 चौक 48 हा शून्य आणि हा 2 शून्य जसे तसे म्हणजे 140 प्लस आणखी 2 शून्य म्हणजे 14,000 या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 ही झाली पहिली बेसिक मेथड झाली. आता आपण रेशो पद्धतीचा उपयोग करून हा गणित खूप शॉर्टमध्ये सोडवणार आहे. जे रेशो पद्धतीमध्ये काय असतं दर आणि वर्ष यांचा गुणाकार म्हणजे 12 36 36% 36 भागिले 100 म्हणजे 4 9 36 आणि हा भागिले 100 तर याच्या वेळेस आपण 4 भागलं 9 आलं आणि 4 9 भागल्यानंतर काय येतं 25. आता इथं 25 रुपये जे मुद्दल आहे 9 रुपये काय सरळ व्याज आहे. तर इथं प्रश्नामध्ये सरळ व्याज किती म्हणलेलं आहे 50 40. आता 9 ज्यावेळेस आपण ह्याला भागितलं म्हणजे 9 5 45 राहिलं 5 9 सख्खे 54 आणि हा 0 जसा तसा म्हणजे हे याच्या 560 पट आहे तर याच्या पण 560 पट येईल म्हणजे 25 गुणिले 560 25 हा 0 जसं तसं 25 सख्खे 150 ला 0 हातचे आले 15 25 5 100 आणि 15 किती झालं 140 म्हणजे पर्याय क्रमांक 4 कशाही प्रकारे गेला तर उत्तर आपल्याला भेटून जाईल. ही झाली शॉर्ट मेथड ही आहे बेसिक तुम्हाला जसं समजत आहे तसं करा. चला पाहूया पुढचा प्रश्न. इथं काय म्हणलेलं आहे चौरसाच्या लगतच्या बाजू परस्परांना डॅश डॅश असतात लघुकोनात लंब समांतर विशाल कोन. तर हा अगोदर आपण चौरस बघूया. चौरस हा असा असतो चौरसाच्या चारी बाजू जे असतात ते समान असतात म्हणजे ही एक्स असेल हा पण एक्स हा पण एक्स आणि हा पण एक्स. चौरसाच्या लगतच्या बाजू परस्परांना काय असतात 90 अंश डिग्री सेल्सिअसमध्ये राहतात म्हणजे काय राहतात एकमेकांना जे आहे हे लंब राहतात म्हणजे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. त्याला पाहूया पुढचा प्रश्न हे चुकलेले आहेत. शेंगदाण्याची किंमत त्याच्या वजनाच्या समप्रमाणात आहे. 5 किलो शेंगदाण्याची किंमत 450 आहे. म्हणजे 5 किलो शेंगदाणे हे 450 रुपयात भेटतात. म्हणजे 1 केजी कितीला भेटेल? आता 5 न भागाकार होता. 5 1 5 5 9 45 म्हणजे 90 रुपयाला भेटणार आहे. आता आपल्याला समप्रमाणात वाढणार आहे. म्हणजे इकडे जेवढं वाढेल इकडेच आपल्याला तेवढं वाढवायचं आहे. म्हणजे आपण काय केलं 1 क्विंटल म्हणजे किती 100 केजी. तर इकडे पण आपल्याला 100 न वाढवायचं आहे. तेव्हा झालं समप्रमाणामध्ये. म्हणजे 1 गुणिले 100 म्हणजे 100 केजी. तर इथं भाव किती राहील मित्रांनो? हा 9 आणि हा 90 आहे आणि 2 शून्य वाढले म्हणजे काय 9000. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. 8 0.836 दशांश अपूर्णांक कोणत्या दोन दशांश अपूर्णांकामध्ये येतो?
हा आहे 0.8 ते 8.3 आपल्याला जे आहे ते दोघांच्या मध्ये नाही, हा पर्याय नाही. 0.84 हा मोठा झाला, हा पण चुकला. 0.83 आणि 84 तर 8.3 म्हणजे 30 किंवा 40 मध्ये हा येऊ शकतो. पुढील प्रश्न पहा, सॉरी पुढील पर्याय 0.83 हा पण येणार नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. चला पाहू पुढील प्रश्न. एका शेतात शेंगा काढण्याचे काम 5 स्त्रिया 8 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 6 दिवसात पूर्ण करायचे असल्यास किती स्त्रिया कामावर लागतील? तर इथं पहा 15 स्त्रिया आहेत, 8 दिवसात पूर्ण करतात. बरोबर, तेच काम 6 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती स्त्रिया म्हणजे x. आता इथं पहा 3 दोन्ही 6, 3 5 15, बे एक बे, बे चोक 8 म्हणजे x बरोबर किती झालं 5 चोक 20. म्हणजे आपल्याला जे आहेत 20 स्त्रिया कामावर असाव्या लागतात. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर आहे. चला पुढील प्रश्न. एक गाडी 3 तासात 120 किमी अंतर पार करते, तर याच वेगाने 5.5 तासात किती अंतर जाईल? आता इथं पहा 120 भागिले 3 तास, त्यावेळेस आपण भागू तर 40 किलोमीटर हवर ही गाडीची आपल्याला स्पीड येणार आहे. तर तीच गाडी म्हणजे 40 किलोमीटर हवरनं आपल्याला 5.5 ना आपल्याला सॉरी टाईम म्हणजे 5 घंटे 30 मिनिट चालवायचे आहे. तर ती किती अंतर जाईल? आता बघा ला गुणाकार करायचे आहे, हा शून्य उडून जाईल जशाच तसा, कारण एक अंक सोडून दशांश चिन्ह आहे. 5 21 ला 0 हातचे आले 2, 5 21 आणि 2 किती आलं 22. म्हणजे आपण एक दशांश चिन्ह सोडून आपल्या दशांश चिन्ह द्याल, त्याच्यामुळे ती शून्य ऑलरेडी उडलेला होता. म्हणजे पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. 15 सेकंद व 1 मिनिट 15 सेकंद या राशींच्या दुसऱ्या राशीशी पहिल्या राशीचे गुणोत्तर विचारलेलं आहे. म्हणजे अगोदर दुसरी राशी लिहून घ्यायची आहे. 1 मिनिट म्हणजे किती 60 सेकंद प्लस हे 15 सेकंद या राशीची म्हणजे दुसरी रास आहे, याची पहिल्या राशीची म्हणजे 15 सेकंदाची. आता इथं झाले 75 सेकंद आणि आहेत 15. तर आता इथं पहा 15 5 75 म्हणजे इथं येईल 5 आणि इथं येईल 1 म्हणजे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. आता इथं बघा दर साल दर शेकडा दर साल दर शेकडा 10 दराने 800 रुपयांचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज काढा. तर मित्रांनो आपण जे आहे चक्रवाढ व्याज जे काढायचे आहे टोटल 3 पद्धती पाहणार आहोत. तर अगोदर इथं मुद्दल मी लिहून घेतो, म्हणजे 3 पद्धतीनं आपल्याला जे आहे चक्रवाढ व्याज काढता येणार आहे. अगोदर जे आहे आपण इथं जे आहे आपण पर्सेंटेजनं काढूयात. म्हणजे काय असतं माहिती आहे का, 2 वर्षाचं ज्या वेळेस येईल आपल्याला अगोदर दर घ्यायचा राहतो आणि एकचा फॉर्म्युला राहतो. तो म्हणजे काय राहतो माहिती आहे, एक्स गुणिले एक्स भागिले 100. एक्स म्हणजे काही नाही मित्रांनो दर आहे. दर किती आहे 10% प्लस आणि एक्स म्हणजे काय दर 10%. तिथं प्लस आता हे गुणिले आहे 10 गुणिले 10 भागिले काय 100. आता इथं बघा 10 10 20 20 प्लस हा शून्य गेला हा शून्य गेला वरचे 2 गेले म्हणजे राहिलेलं काय 1 गुणिले 1 म्हणजे 1 म्हणजे किती झालं 21%. आता आपल्याला चक्रवाढ व्याज काढत असताना मित्रांनो जे आहे फक्त 21% काढायचं. कशाचं 21%? तर या मुद्दलचं म्हणजे 800चे जे आहे आपल्याला जे आहे 21% काढायचं आहे. हे टक्के खाली गेलं म्हणजे 100, हा शून्य गेले हे 2 शून्य गेले म्हणजे काय 8 गुणिले 21 म्हणजे किती आलं 8 1 8 8 2 16 168 रुपये जे आहे चक्रवाढ व्याज राहणार आहे. तर चला आपण 3 प्रकारे कसं काढता येतं आपण पाहूयात. हा तर झाला पहिला प्रकार झालेला आहे. चला आपण दुसरा प्रकार पाहूयात. आता आपल्याला जे आहे तिथं मुद्दल जे दिलेलं होतं ते किती दिलेलं होतं 800 रुपये. दर जो होता तो किती होता 10% होता. बरोबर आहे. आणखीन काय राहिलं दर झाला आपला आणि वेळ हे जे आहे हे 2 वर्षासाठी आहे. हे आहे वेळ. आता इथं पहा आपण दुसऱ्या पद्धतीने पाहूया. ही आहे आपली जी आहे फ्रॅक्शन मेथडनं 10%. आता इथं पहा 10% 10% जे आहे काय राहतं 1/10 आपण जे आहे हे टक्क्याला खाली आणलं. टक्क्याला खाली आणलं म्हणजे काय 10 भागिले 100 बरोबर काय 1/10 म्हणजे 10 मुद्दल असेल तर एका राहणारे व्याज राहणार आहे. आता किती वर्षासाठी आहे वेळ किती आहे हे 2 वर्षासाठी आहे. म्हणजे 10 वरून 11 परत 10 वरून 11 आता इथं पहा इथं आले 100 इथं आले किती 121. आता या गणितामध्ये असं आहे जर समजा जर 100 रुपये जर मुद्दल राहिली असती तर 2 वर्षानंतर इथं इथं जे आहे मुद्दल काय मुद्दल प्लस चक्रवाढ व्याज काय चक्रवाढ व्याज हे 121 रुपयाला असतं. परंतु प्रश्नामध्ये मुद्दल किती आहे 8 म्हणजे हे घ्यायचे किती पट आहे 8 पट आहे बरोबर आहे. आणि आता हे 121 मध्ये काय मुद्दल प्लस चक्रवाढ व्याज आहे. आता हे मुद्दल तर आपल्याला माहिती आहे 100 युनिट आहे. मग किती युनिट राहिले चक्रवाढ व्याज तर 21 युनिट राहणार आहे. आता हे 8 पट तर हे पण 8 पट म्हणजे किती राहणार आहे 8 1 8 8 2 16 म्हणजे असं पण 168 आपल्याला उत्तर मिळणार आहे. आता जे आहे आपण जे आहे दुसरे एक मेथड बघूया. अगोदर काय करायचं असं माहिती आहे की मित्रांनो हे जे 800 रुपये मुद्दल आहे हे जे 800 रुपये मुद्दल आहे अगोदर आपल्याला ह्याचे 10% काढायचे राहतं. ह्याचे 10% काढलं आपण 800चे 10% हे झालं शून्य शून्य गेला हा शून्य गेला हा शून्य गेला उरला किती उरलं फक्त 80 रुपये. हा झाला पहिल्या वर्षाचा व्याज हा झाला पहिल्या वर्षाचा व्याज. आता हा पण दुसऱ्या वर्षाचा व्याज पण किती राहणार आहे 80 रुपये. या 80 रुपये सॉरी दुसऱ्या वर्षाचा जो व्याज राहणार आहे तो पण काय झाला 80 रुपये झालं. परंतु चक्रवाढ व्याजमध्ये काय राहतं मित्रांनो व्याजावर व्याज राहतो. म्हणजे पहिल्या वर्षीचा आला 80 रुपये व्याज दिला विषय मिटला. दुसऱ्या वर्षी चालू झाला हे 800 रुपये 10%च्या हिशोबाने 80 रुपये व्याज घेतला विषय इथं संपत नाही. कारण ह्या व्याजावर पण व्याज लागतो म्हणजे काय 80 वर परत 10% व्याज लागत असतो म्हणजे भागिले 100 हा शून्य शून्य घेतले राहिली किती 8. आता या सर्वांची बेरीज म्हणजे 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज राहतं म्हणजे 80 80 प्लस 60 160 आणि हा किती झालं 168 रुपये. असं या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काढता येतं. ही नंबर 3 ची मेथड बघितली. आणि पुढची एक मेथड आहे ती बेसिक नुसार आपल्याला सूत्र वापरून पण आपल्याला काढता येतं. तर मित्रांनो जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर पण करा. तर थँक्यू. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.